आज मला अगोदर विचार करावा लागतो एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना की याचा मला माझ्या जीवनामध्ये काय उपयोग होणार आहे, मला 2 पैसे मिळवणार आहे किंवा माझं जीवन चांगलं होणार आहे, अशा प्रकारचेच अभ्यासक्रम अलीकडे विद्यार्थ्यांना निवडावे लागतात किंवा तशी परिस्थितीच आहे. जगभरामध्ये मोठमोठ्या जर शहरांमध्ये आपण गेलो जगातल्या नामांकित, तर तेथे योग सेंटर्स दिसतात. पण ह्या एक सेंटर चालवणार कोण, त्यांच्यासाठी ही तज्ज्ञ लोक लागतात, मनुष्यबळ लागतात. म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं योगशास्त्रावरचे आणि योग प्रशिक्षण तयार करण्याचे हे कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत. आपण नुसता एक अंदाज काढला ढोबळमानाने, आतापर्यंत विद्यापीठातून किती विद्यार्थी शिकून गेले असतील? भूषण, हे विद्यापीठ 1989 साली सुरू झालं आणि आतापर्यंत या विद्यापीठातून 50 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली. तो आकडा 50 लाख एवढा आहेच. त्याचं कारण असं आहे, हे आतापर्यंतच्या 50 लाख विद्यार्थ्यांनी यामध्ये येऊन त्यातले काही IAS आहेत, IPS आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले व्यवसाय करून यशस्वी झालेले आहेत. हे सगळे जण आपापला व्यवसाय करता करता, आपली नोकरी करता करता उच्च शिक्षणाचं त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करत आहेत. आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे ब्रीद आहे, ज्ञानगंगा घरोघरी, ही ज्ञान घरोघर घेऊन जाणं, हेच विद्यापीठाचं उद्दिष्ट आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे तुमचा RJ भूषण आणि तुमच्याकरता एक स्पेशल शो घेऊन आलो आहे, जो आहे मिर्ची करिअर मंत्रा. काय आजकाल आयुष्यात प्रत्येकाला प्रश्न पडलाय, यार करिअर करायचं काय? एक्झॅक्टली या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता हा शो महत्त्वाचा आहे. त्याचा हा पहिला एपिसोड आहे आणि पुढचे सगळे एपिसोड तुमच्याकरता खूप महत्त्वाचे असणार आहेत. पण तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल, अरे बाबा, माझ्या करिअरचा मंत्र, माझ्या करिअरचा मार्ग मला सांगणार कोण? एक्झॅक्टली तशीच पर्सनॅलिटी आम्ही या शो करता इन्व्हाइट केलेली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनावणे सर हे आपल्याला करिअरसाठी मार्गदर्शन करणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार भूषण. सर, खरं प्रत्येकाला आयुष्यात प्रश्न असतो, करिअर मंत्रा, माझ्या करिअरचा मंत्र काय असेल, मला माझं करिअर कसं निवडायचं? सो सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की करिअर म्हणजे काय? प्रत्येकाला आपला चरितार्थ चालवायचा असतो आणि त्या चरितार्थाचा अर्जन किंवा जे आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी जर आवडीच्या क्षेत्रामध्ये जर ते मिळालं तर ते करिअर यशस्वी झालं असं म्हणता येतं. कारण असं आहे की इतके क्षेत्र आपल्याला असे बोलावत असतात, परंतु त्यापैकी कोणतं निवडायचं, त्यात मी यशस्वी होईल का, त्याच्यातून माझा आणि माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालेल का, त्याचप्रमाणे मला त्यातमध्ये आनंद मिळेल का, समाधान मिळेल का, या सगळ्या गोष्टीचं रसायन असताना त्याला करिअर म्हटलं जातं. क्या बात आहे सर. खरं खूप एक वेगळा प्रश्न, तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होतात तेव्हा मला कुठली तरी नोकरी मिळाली पाहिजे, एवढंच काय ते करिअर, अशी परिस्थिती होती. बरोबर. आज परिस्थिती अशी आहे की मी तेव्हा शिक्षण काय घ्यायचं हा प्रश्न होता आणि आज करिअर काय शोधायचा हा प्रश्न आहे. दोन्ही फरकांकडे तुम्ही कसं बघता? त्या आमच्या काळामध्ये साधारणपणे मी 1983चा BSc पदार्थ विज्ञान आहे. बर. कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या चर्चा करत असताना विषय निवडणं म्हणजे मी पदार्थ विज्ञान का घेतलं, तर बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यावेळेला तो चांगला शिकवणारा शिक्षक असेल, त्या महाविद्यालयामधलं वातावरण असेल, इतर आपले सवंगडी कोणता विषय घेतात तो असेल. आता मला 12वीला फिजिक्सला सगळ्यात जास्त गुण पडले, मी असं विचार केला की मला हे फिजिक्स चांगलं जमतं, म्हणून मी फिजिक्स घेतलं आणि त्याप्रमाणे मी पुढे गेलो. परंतु याच्यात पुढे नोकरी लागेल का याचं त्यावेळेला कोणी विचार नाही करायचं, फक्त शिकणं असायचं. आणि त्यातून त्यावेळेचा काळच असा होता की प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी मिळायची, हा त्यातला भाग होता. त्यामुळे नोकरीसाठी शिक्षण नव्हतं, तर इतरांच्या बरोबर शिकणं आणि पुढे जाणं, त्याच्यातून आपल्याला पुढे शाश्वती वाटायची की काहीतरी आपल्याला आपलं चरितार्थ चालेल, आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करायला मिळेल, हे मात्र त्या काळात होतं. तसं आज नाही आहे. आज मला अगोदर विचार करावा लागतो एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना की याचा मला माझ्या जीवनामध्ये काय उपयोग होणार आहे, मला 2 पैसे मिळवणार आहे किंवा माझं जीवन चांगलं होणार आहे, अशा प्रकारचेच अभ्यासक्रम अलीकडे विद्यार्थ्यांना निवडावे लागतात किंवा तशी परिस्थितीच आहे आता. हे खूप वेगळा प्रश्न मला खरं तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे तेव्हाचा आणि आत्ताचा एक फरक, पूर्वी इन्फॉर्मेशन प्रचंड कमी होती
आणि आता सगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशनचा विद्यार्थ्यांवरती अक्षरशः भडीमार होतोय. तर हे फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? हे खरं तर फायद्याचं आहे, बरं. परंतु त्याकडे आपण कसं बघतो, संधी म्हणून ते अडचण म्हणून, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. कारण सातत्यानं परिस्थिती बदलती त्यावेळेला, म्हणजे अगदी बरोबर आहे, वर्तमानपत्र, मित्रांकडून मिळणारी माहिती, रेडिओवर मिळणारी माहिती, त्यानंतर आलेले दूरदर्शन, असे काही ठराविकच स्रोत होते की जिथून माहिती मिळायची. पण आता मात्र माहितीचा इतका दबदबा आहे पडतोय, परंतु त्यामध्ये आपल्याला कोणती माहिती उपयुक्त आहे आणि ती किती घ्यायची आणि त्याचा माझं जीवन घडवण्यासाठी कसा उपयोग करायचा आहे किंवा करिअर निवडण्यासाठी कसा करायचा आहे, क्षेत्र निवडण्यासाठी कसा करायचं, हे जर शहाणपण आपण जर बाळगलं तर मला असं वाटतं या माहितीचं रूपांतर आपण ज्ञानात आणि ज्ञानाचं रूपांतर जीवन घडवण्यात नक्की करण्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीचा उपयोग करून घेता येईल. क्या बात आहे. योगा डे आहे आणि आपण सगळे सेलिब्रेट करणार आहोतच, पण त्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो माझ्या मनात आहे, मला तो सरांना विचारायचा आहे. सर, मला एक सांगा की आत्ताची सगळी परिस्थिती बघता प्रचंड फास्ट लाईफस्टाईल आहे, तुम्ही इतके जगभरामध्ये फिरत असता, सगळ्या विद्यापीठांमध्ये तुमचं जाणं होतं, खूप लोकांना भेटणं होतं, खरोखर योगा हा विषय किती महत्त्वाचा होत चाललाय किंवा योग हा विषय किती महत्त्वाचा होत चाललाय? असं आहे, जगातल्या प्रत्येक नागरिकाला सातत्यानं आपण जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत येवाना झोपेत सुद्धा जे काही त्याची जीवन पद्धती बदललेली आहे, जीवनशैली बदललेली आहे, याचा विचार करता योगाचं प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून प्रत्येकाने योग केला पाहिजे. मग बैठे कामाचं असेल, सातत्याने एकाच प्रकारचं काम करणं असेल, अशा प्रकारचं जे मानवी जीवनाचं स्वरूप बदललेलं आहे काम करण्याचं, त्याच्यामुळे खरं तर असणारं सर्व प्रकारच्या सुखसुविधा असताना सुद्धा मानसिक स्थितीची जी एक स्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यासाठीचा योग आहे. त्यानंतर काही डिफॉर्मिटीज आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात त्याच्यासाठीचा योग आहे. शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं चलनवलन योग्य प्रकारे चालण्यासाठीचं संतुलन करण्यासाठी योग आहे. इतकं सगळं असताना सुद्धा आणि ताणतणावांचं व्यवस्थापन करण्यासाठीचा सगळ्यात सोपा स्वतः करण्याचा पण समजून शास्त्राच्या आधारावर करण्याचा जो एक सोपा मार्ग जगाला भारताने दिलेला आहे तो म्हणजे योग आहे. क्या बात आहे. मला खरं नेहमी असं वाटतं की आपली तब्येत ठणठणीत ठेवून आपल्याला जर पैसे कमवता येणार असतील तर तो जॉब जो आहे तो सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे माझ्या मनातला हा एक विचार आहे. यामध्ये सर करिअरच्या संधी असं आपण म्हटलं तर तुम्ही कसं बघता योग शिक्षक म्हणून किंवा एकूणच योगा या विषयामध्ये काय काय करिअरच्या संधी आहेत, काय वाटतं तुम्हाला? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये योगाचे अत्यंत उत्तम प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. बरं. त्यातले जे 2 आहेत ते तर खूपच ज्याला आपण म्हणतो पॉप्युलर आहेत. आणि त्याच्यातून आपण एक पहिला जो आहे तो आपला आहे की योग प्रशिक्षक पदविका अभ्यासक्रम. बरं. तो साधारण 1 वर्षाचा आहे. 12वी नंतर त्याला प्रवेश दिला जातो आणि अगदी म्हणजे तो आपल्याला मामुली फीमध्ये. कारण या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे याच्यामध्ये उत्तम प्रकारचं अभ्यास साहित्य म्हणजे पुस्तकांची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे ते योगाचे सिद्धांत आणि त्यामागचं जे शास्त्र आहे ते पूर्णपणे उत्तम प्रकारे त्यांना समजतं आणि आपले जे मार्गदर्शक आहेत त्याच्यातूनही त्यांना समजतं. आणि प्रात्यक्षिकावर अत्यंत मोठा भर देणारा हा अभ्यासक्रम आहे. मी खरं तोच प्रश्न विचारणार होतो की आपलं हे मुक्त विद्यापीठ आहे, एखाद्याने जर योगासाठी ॲडमिशन घेतलं तर प्रात्यक्षिकावरती भर म्हणजे हे कुठे तो प्रात्यक्षिक करणार कुठे, कसं आहे म्हणजे नेमकं? आपले जे शनिवार रविवारी समंत्रणे चालतात तेथे योग अभ्यासाचे केंद्र आहेत जे मान्यताप्राप्त आहेत या विद्यापीठाने दिलेले. आणि त्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या केंद्रावर शनिवारी रविवारी योगशास्त्रातले पारंगत असणारे गुरु हे प्रात्यक्षिक तिथे घेतली जातात. त्यानंतर हा योग असाच प्रकार आहे की दैनंदिन जीवन दररोज ते सराव करतात आणि पुढच्या शनिवार रविवारी सराव करताना येणाऱ्या अडचणी आणि पुढचा टप्पा समजून घेतात आणि अशा पद्धतीने तो कोर्स पुढे पुढे जात ते योगामध्ये पारंगत होतात. म्हणजे अशा प्रकारे प्रात्यक्षिक पण त्यामध्ये. हो, हे झालं स्वतःला येण्यासाठी. परंतु ह्या समंत्रणांमध्ये किंवा प्रात्यक्षिकांच्या वर्गांमध्ये दुसऱ्याला योग कसा शिकवावा तेही त्याच्यामध्ये समाविष्ट केले. क्या बात आहे, क्या बात आहे.
सो हा एक कोर्स आहे आणि दुसरा आणखी दुसरा जो आहे नव्यानं सुरू झालेला त्याला तर खूप मोठा प्रतिसाद मिळतोय, तो आहे MA योगा. बर बर हां, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. त्याला मात्र पदवी असलं पाहिजे. तो 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे बरं. आणि त्याची फी असंच 4,000 अशी आहे की ती पेलवणारी आहे. आणि त्यामध्ये मात्र तो योगाचा नंतर PhD करायचा असेल, संशोधन करायचं असेल तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योगाच्या ज्याला आपण म्हणतो उच्च शिक्षण घ्यायचं असेल आणि संशोधन पुढच्या टप्प्यात जायचं असेल त्यांच्यासाठी खरं तर हा वर्ग आहे. तो महत्वाचा आहे. फार महत्व. याचप्रमाणे योगा अकादमी स्वतः सुरू करू शकतो. सकाळ संध्याकाळ योग उपचारात्मक योगा अशा प्रकारचा क्युरेटिव्ह योगा ज्याला म्हणतात, तर त्यातलं आपण जर पारंगत झाला तर आपण सकाळ संध्याकाळ ठराविक घरी जाऊन योगाचं उपचाराचे धडे त्या उपचाराचे उपचार तिथे देऊ शकतो. अशा प्रकारच्या अनेक क्षेत्र त्याच्यात आहे आणि जगभरामध्ये आहे. हा फक्त आता भारताचा विषय झालेला नाही, जगभराचा विषय आहे. जगभरामध्ये मोठमोठ्या जर शहरांमध्ये आपण गेलो जगातल्या नामांकित तर तेथे योग सेंटर्स दिसतात. पण ह्या एक सेंटर चालवणार कोण? त्यांच्यासाठी ही तज्ज्ञ लोक लागतात, मनुष्यबळ लागतात. म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं योगशास्त्रावरचे आणि योग प्रशिक्षण तयार करण्याचे हे कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत. सर, खरं योगा हा आपला आहे, पण ते म्हणतात ना की आपल्याकडे असं आहे, आपली गोष्ट बाहेर जाऊन पुन्हा आपल्याकडे आली की आपल्याला त्याचं फार कौतुक असतं. पण हरकत नाही, आता तो जगभरामध्ये पसरलाय आणि बाहेरचे खरं इन्स्ट्रक्टर येतात आणि आपल्या इथे योग शिकवून लाखो रुपये कमवतात. सो तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडचे जास्त विद्यार्थी घडले तर त्यांना करिअरच्या संधी पण मिळतील आणि आपली जी संस्कृती आहे आणि आपलं जे ज्ञान आहे ते आपल्यामध्ये राहील? अगदी बरोबर आहे. म्हणूनच तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं हे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. आणि ती विशेष म्हणजे शिकणाराची जी भाषा आहे मराठी आणि इंग्रजी याच्यातून उपलब्ध करून दिली. दोन्ही भाषांमध्ये आहे? दोन्ही भाषांमध्ये. तसेच त्याचा अभ्यास साहित्य त्यात उपलब्ध आहे. हेतूच हा आहे की आपल्याला कोणत्याही माध्यमातून म्हणजे या दोन्ही माध्यमातून त्यांना योगशास्त्रामधले पारंगत होता आलं पाहिजे आणि स्वतः शाळांमधला योग शिक्षक होता येईल. इंडस्ट्रीमध्ये जे वर्ग चालतात त्यांना सुद्धा तिथे योग प्रशिक्षण म्हणून जाता येतं. महिलांचे वर्ग चालतात. उपचारात्मक योगामध्येही योगदान देता येईल. योगाच्या मधलं संशोधनातही योग देता येईल. आणि आपण आता जोसा मुद्दा उपस्थित केला की बाहेरचे लोक येऊन करतात, तर आपली ही मूळ परंपरा आहे जी आपली भारतीय जीवन जगण्याची पद्धतच मुळात योगा वर अवलंबून आहे आणि ती अगदी त्याच्या दररोजच्या जीवनामध्ये ते समाविष्ट आहे. त्यामुळे फक्त त्याचं शास्त्रशुद्ध ज्ञान घेणं आणि त्यात व्यावसायिक म्हणून पुढे येणं हा एवढाच मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी तर हे अभ्यासक्रम तयार केलेले आहे. तेवढा डेव्हलप केलं की अगदी सहजपणे ते होण्यासारखं सहजपणे घेता येईल. आपण या योगाबद्दल बोलतोय आणि हजारो विद्यार्थी खरं इथून सर शिकून पुढे गेले असतील. माझा पुढचा प्रश्न असा आहे की यामधलं एखादं उदाहरण जर आम्हाला या निमित्ताने सांगायचं असेल तर असं कुठलं उदाहरण आहे की ते एक मोठं नाव योगामधलं आपल्याशी जोडलं गेलंय? भूषण, अनेक विद्यार्थी आहेत पण अभिमानानं सांगता येईल असं म्हणजे डॉक्टर विश्वास मंडलिक सर. हो, खूप मोठं. त्यांच्या योगातलं योगदानाबद्दल आपल्या देशाचे माननीय पंतप्रधानांनी त्यांना गौरवित केलेलं आहे की या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची खूप मोठी योगशास्त्रातली आणि अभ्यासासाठी आणि प्रशिक्षणासाठी आणि उपचारासाठी योग अकादमी नाशिकमध्ये आहे. परदेशातून सुद्धा तिथे खूप विद्यार्थी येतात आणि योगशास्त्राचे धडे घेऊन जातात आणि तिथे आणखी योगशास्त्रावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगाचा परिणामामुळे जीवन कसं सुखकारक होतं त्याच्यावरचे संशोधनात्मक प्रकल्पही तिथे खूप मोठ्या प्रमाणात चालतात. तर ते आपले विद्यार्थी आहेत ते विद्यापीठाशी जोडलेले आहेत. ते डॉक्टर विश्वास मंडलिकांनी विद्याविचस्पती म्हणजे PhD योगशास्त्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून केलेली आहे. ती PhD त्यांची आपल्या विद्यापीठामधून केलेली आहे. ही एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट. मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी डॉक्टरेट आपल्याकडून करणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. या निमित्ताने खरंच त्यांचं विद्यापीठाबद्दलचं आणि योगशास्त्राबद्दलचं काय म्हणणं आहे हे आपण जरा बघूयात. हरि ओम, नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या विद्यापीठाने सुरू केलेला योग शिक्षकचा डिप्लोमा कोर्स हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आहे. आता मी सुद्धा योगावर PhD केलेली आहे.
मुक्त विद्यापीठामधूनच. आणि विषय हा दूरशिक्षण तंत्रातून योग प्रवेशचा अभ्यासक्रम हाच विषय होता. आणि मला खूप चांगले प्रतिसाद मिळाला. एकतर मुक्त विद्यापीठ असल्यामुळे मला PhD करता आली. इतर विद्यापीठात मला करता येणं शक्यच नव्हती. पण इथे मिळालेल्या काही सवलती आणि तिथल्या सगळ्या नियमावली योजना सगळ्या त्यातनं मला करता आला. आणि विषय माझा हाच होता की दूरशिक्षण तंत्रामधून योग कसा शिकतात. कारण योग शब्द हा आहे जरा प्रात्यक्षिकाचाच जास्ती आहे आणि दूरशिक्षण तंत्रामध्ये प्रात्यक्षिक शिकवणं थोडंसं कठीण असतं. पण माझ्या प्रयोगातनं पण लक्षात आलं की प्रात्यक्षिकातच जास्ती चांगल्या प्रकारे शिक्षण देता आलं तात्विक भागापेक्षा. हा माझा पण रिसर्च प्रोजेक्टचा रिझल्ट आहे. तेव्हा ह्या आजच्या जीवनामध्ये अनेकांना योग शिकायचं, किंबहुना सगळ्यांना शिकायचं आहे. पण योग शिकण्याकरता शिक्षकाची आवश्यकता आहे. केवळ पुस्तक पाहून योग शिकता येणार नाही. आणि त्यामुळे योग शिक्षक तयार होणं हे फार महत्वाचं. योग शिक्षक शिवाय आपल्याला अभ्यासक्रम शिकवताच येणार नाही आणि त्याशिवाय शिकला गेला तर कदाचित त्रास होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून योग शिक्षक तयार करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आज अनेक संस्थांनी योग शिक्षक अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. सगळ्याला प्रतिसाद आहे. पण मुख्यतः मुक्त विद्यापीठाचं दूरशिक्षण तंत्र असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या खूप सोयीचं झालेलं आहे. ते आमच्या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. पण या सगळ्या शाखांमधनं मुक्त विद्यापीठाचा पण अभ्यासक्रम आम्ही चालवतो आणि त्याला निश्चित चांगले प्रतिसाद मिळतात. त्यानंतर आता मुक्त विद्यापीठाने MA पण सुरू केलेला आहे योगाचा. तो पण एक चांगला विषय आहे. त्याला पण चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि सगळ्याचं महत्वाचं कारण दूरशिक्षण तंत्र हे आहे. त्या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून हे जे काही प्रचाराचं कार्य चाललेलं आहे या कार्यामध्ये प्रत्येकाने आपला सहभाग थोडासा नोंदवला पाहिजे. मी तर नोंदवतोच आहे गेल्या अनेक वर्षापासून. पण आपणही नोंदवलं पाहिजे. म्हणजे हे कार्य अधिक विस्तारेल. या कार्याच्या विस्ताराला अंत नाही इतका तो विस्तार होणार आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना आवाहन करेल की तुम्ही पण या सगळ्या अभ्यासक्रम स्वतः शिका, दुसऱ्यांना प्रेरणा द्या आणि याचा जास्तीत जास्त प्रचार करा. धन्यवाद. सर, खरं विद्यापीठाबद्दल त्यांनी इतकं छान सांगितलं म्हणून मला आता विद्यापीठाबद्दल खरं थोडंसं तुम्हाला विचारायचं आहे की विद्यापीठ आहे, इतकं मोठं विद्यापीठ आहे, पण या निमित्ताने ही संधी मी खरं साधतोय सगळ्यांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आपण नुसता एक अंदाज काढला ढोबळमानाने, आत्तापर्यंत विद्यापीठातून किती विद्यार्थी शिकून गेले असतील? भूषण, हे विद्यापीठ 1989 साली सुरू झालं आणि आत्तापर्यंत या विद्यापीठातून 50 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली. तो आकडा 50 लाख एवढा आहे. 50 लाखाच्या वर. सर, एक अंदाज घेतला तर आता किती असे कोर्सेस असतील, मी त्याचा आकडा किती वेगवेगळे कोर्सेस आणि पदवी पदव्युत्तर एकूण असे किती कोर्सेस सुरू आहेत? तर या वर्षाच्या प्रवेशासाठी उपलब्ध असणारे 130 कोर्सेस, ज्याच्यामध्ये पदवी, प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी आणि पदविका असे जवळजवळ 130 अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आपलं स्वतःचं करिअर घडवण्यासाठी उपलब्ध आहेत. मला असं वाटतं खरंच खूप मोठी उपलब्धी आहे. पण बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो की मुक्त विद्यापीठ आहे, मग त्यांच्यापर्यंत ही पुस्तकं सगळी कशी पोहोचतात? ऑनलाईनची फॅसिलिटी अवेलेबल आहे का? मग त्यांनी जी परीक्षा द्यायची ती ऑनलाईन द्यायची की ऑफलाईन द्यायची, असं खूप मनात संभ्रम असतो. त्याबद्दल विद्यापीठ कसं काम करतं ते सांगा ना थोडं. असं आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रासाठीचं मुक्त विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. बरं. इंदिरा गांधी हे राष्ट्रीय स्तरावरचं आहे. या विद्यापीठाचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ 80% विद्यार्थी हे स्वतः कुठं ना कुठं काम करतात, हाऊसवाईफ आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते एंगेज आहेत आणि त्या सगळ्यांसाठी मराठीतलं अभ्यास साहित्य त्यांना घरी राहून अभ्यास करून करता येईल अशा प्रकारचं दर्जेदार साहित्य त्यांना उपलब्ध केलं जातं. त्यानंतरचा प्रश्न असा असतो की या विद्यार्थ्यांना समजा त्यांनी या अभ्यास साहित्यातून अभ्यास केला तर नंतर त्यांच्या असलेल्या शंकांचं निरसन कोण करणार? म्हणून शनिवारी रविवारी आपले महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1500 अभ्यास केंद्र आहेत. या अभ्यास केंद्रावर शनिवारी रविवारी समंत्रक चे वर्ग चालतात आणि तेथे जवळजवळ 5000 वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ आपण निवडे त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते वेगवेगळ्या केंद्रावर वेळापत्रकाप्रमाणे जाऊन या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, त्यांचा अभ्यास करताना आलेल्या शंका असतील, प्रश्न असतील, परीक्षेचे प्रश्न असतील, करिअरचे प्रश्न असतील, नव्या काही बाबी असतील, या सगळ्यांना तेथे त्यांना अवगत केलं जातं. क्या बात आहे सर. खरे खूप वेगळा प्रश्न म्हणजे आत्ताची एकूणच शिक्षण प्रणाली, आत्ताचं एकूण धावपळीचं असलेलं आयुष्य, त्या सगळ्याचा विचार करता मुक्त विद्यापीठाची जी पद्धत आहे ती बरोबर चपखल बसतीये. मला हवं तेव्हा मला शिकता आलं पाहिजे, मला हवं तेव्हा अभ्यास करता आला पाहिजे आणि मला हवं तेव्हा परीक्षा देता आली पाहिजे. हे त्या पद्धतीने चालणार आहे आणि ही खरी काळाची गरज आहे.
बरोबर आहेच. त्याचं कारण असं आहे की हे आत्तापर्यंतच्या 50 लाख विद्यार्थ्यांनी यामध्ये येऊन त्यातले काही IAS आहेत, IPS आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले व्यवसाय करून यशस्वी झालेले आहेत. हे सगळेजण आपापला व्यवसाय करता करता, आपली नोकरी करता करता उच्च शिक्षणाचं त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करतायत. आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे ब्रीद आहे, ज्ञानगंगा घरोघरी, ही ज्ञान घरोघर घेऊन जाणं हेच विद्यापीठाचं उद्दिष्ट आहे. आणि हे लोकांचं विद्यापीठ आहे, लोकांसाठीचं विद्यापीठ आहे. आणि त्यांना त्यांच्या सोयीने शिकता यावं हा खरा त्यातला भाग आहे. तुम्ही हे म्हटलात म्हणून या निमित्ताने मला नक्की सांगायला आवडेल आणि सगळ्या प्रेक्षकांनाही सांगतो की मी 2007 साली रेडिओ मिर्चीचं RJ झालो, पण माझ्याकडे त्याचं शिक्षण नव्हतं आणि म्हणून मी BA जर्नलिझम जे आहे ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून केलेलं आहे. सर या निमित्ताने मी पण माझे विद्यार्थी आहे आणि मी सुद्धा या विद्यापीठाचा कुलगुरू असलो तरी या विद्यापीठातूनही मी माझी MSc एज्युकेशनल कम्युनिकेशन केलेलं आहे, MA डिस्टन्स एज्युकेशन केलेलं आहे. कारण मला माझी जी क्षेत्र होतं, मी जो लेक्चरर होतो एका BEd कॉलेजमध्ये, तिथून मला या क्षेत्रातलं ज्ञान जादाचं घ्यायचं होतं आणि त्याच्यातूनच माझं करिअर पुन्हा त्या क्षेत्रातलं कम्युनिकेशन सायन्समधलं पुढे गेलेलं आहे. सर मला खरं आता एका वेगळ्या प्रश्नांकडे यायचं आहे. जसं विद्यापीठ मोठं आहे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचले, तसे लोकांच्या मनातले काही प्रश्न आहेत जे त्यांनी आम्हाला कळवलेत आणि कुलगुरू म्हणून आम्हाला त्याचे उत्तरं तुमच्याकडून खरं अपेक्षित आहेत. पहिला प्रश्न जो खूप लोकांच्या मनामध्ये आहे, या विद्यापीठातून मी डिग्री घेतो, ती डिग्री जी आहे ती बाहेरच्या इतर विद्यापीठांशी समकक्ष आहे का? थोडक्यात काय तर त्याची व्हॅल्यू ही मार्केटमधली तेवढीच आहे का? याचं सगळ्यात पहिल्यांदा उत्तर हवं आहे. असं आहे, विद्यापीठ अनुदान आयोगानं आता तुम्हाला 3 प्रकारच्या माध्यमातून तुम्हाला पदवी आणि पदव्युत्तर पदवी करता येणार आहे. बरं. त्यातलं पहिलं आहे जो रेग्युलर मोड, त्याला आपण नियमित प्रवेश घ्यायचा, तिथे दररोज जायचं आणि शिकायचं. बरोबर आहे. दुसरा आहे आत्ता दूर शिक्षणाचा, जो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्यांना दररोज जाऊन शिकता येत नाही त्यांच्या वेगवेगळ्या कारणांमुळे, त्यांच्यासाठी घरी राहून अभ्यास करून शनिवार रविवारी मार्गदर्शन घेऊन शिकता येण्याचा मार्ग. आणि आता तिसरा जो नव्या शैक्षणिक धोरणानं फार मोठ्या प्रमाणामध्ये कोविड नंतर पुढे आलेला आहे, तो म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचा. या 3ही मार्गाने तुम्ही पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार ते सगळे कोर्सेस आता मान्य आहेत. तुम्ही त्या या 3ही मोडमधून कोणत्याही विद्यापीठात, यशवंतराव चव्हाण तर आहेच आहे याच्यातून, तुम्ही जर पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली, तुम्ही MPSC, UPSC, शासन, नंतर इंडस्ट्री, औद्योगिक कुठेही जाऊन आपण ती डिग्री समान मानली जाते. क्या बात आहे. सो सगळ्यात महत्त्वाची ही जी शंका आहे ती शंका त्याला काय अर्थ नाहीये. ही डिग्री आणि बाहेरची डिग्री सारखीच आहे. एवढंच नाही, फक्त नोकरीसाठीच नाही तर LLB करायचं असेल, पुढच्या पदव्या घ्यायच्या असतील, MA केली, PhD करायची असेल, या सगळ्यांसाठी या पदव्या आता ग्राह्य धरण्यात येतात. त्या समकक्ष आहे. समकक्ष आहे. सर आणखीन एक खरं माझ्या मनात प्रश्न आहे, कधी कधी काही लोकांचा त्यांचा वेळ वाचवण्याकरता 2 डिग्र्या एकत्र घ्यायच्या असतात, तशी काही उपलब्धी आपल्याकडे असते का? हे एक आत्ता 2020चं नवं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलंय त्यात हे एकाच वेळेला दुसरी डिग्री करता येते. उदाहरणार्थ कोणी जर रेग्युलर MA इकॉनॉमिक्स करत असेल तर त्यांना इकडे MBA करता येते. दोन्ही डिग्री एकाच वेळी पूर्ण करता येतात. आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं मुळातच सगळ्या विद्यापीठांच्या नियमित परीक्षा संपल्यानंतर आपली साधारणपणे मेच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा सुरू असते आणि ती पुढे जाते. म्हणजे त्याला एकाच वेळी 2 डिग्र्यांना प्रवेश घेतल्यानंतर त्यांची अडचण येते, एकाच वेळी परीक्षा आली तर मी कोणत्या परीक्षा देऊ. आणि म्हणून आपण आपलं जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं परीक्षेचं जे वेळापत्रक आहे ते मे एंडला सुरू होतं आणि जून जुलैपर्यंत त्या परीक्षा चालतात. आणि आपण तातडीनं निकाल जाहीर करतो म्हणजे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा रेग्युलर मोडला किंवा दूर शिक्षण किंवा ऑनलाईन वरच्या वर्गांनाही प्रवेश घेता येतात किंवा करिअर करायला जाता येतं. सर एक प्रश्न या संदर्भात आला होता आणि हा प्रश्न विशेष म्हणजे एक आपला विद्यार्थी आहे जो विद्यार्थी आता बाहेर असतो, संतोष त्याचं नाव आहे, तो हल्ली दुबईमध्ये असतो. त्याचं म्हणणं आहे की ऑनलाईन शिक्षण मला विद्यापीठामध्ये घेता येईल का? मला विद्यापीठाचे अभ्यासक्रम खूप आवडतात, खूप लोकांकडून ऐकलंय, तर तशी आपण फॅसिलिटी काही आता आणली आहे का? भूषण, मला सांगायला आनंद मिळेल की विद्यापीठानं हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि या वर्षापासून आपण BBA,
MBA, MCA आणि MCOM या अभ्यासक्रम ऑनलाईन आता या वर्षापासून उपलब्ध होणार आहे शिकायला. जगभरातून कोणीही कुठूनही हे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. ते परीक्षाही ऑनलाईन देणार आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे शिकणं आणि परीक्षा दोन्ही ऑनलाईन होणार आहे. हे जे 20 ते 26 आहे हे YCUMEच्या दृष्टीने ऑनलाईन शिक्षणामध्ये प्रदानपण करण्याचं वर्ष आहे. त्यामुळं संतोषची जी गरज आहे तीही ही विद्यापीठ पूर्ण करत आहे. आणि टप्प्याटप्प्यानं बाकीचे हे अभ्यासक्रम ते एक 2 वर्षामध्ये आपण वाढवत जाणार आहोत. क्या बात आहे सर. हे सगळं आपण सांगितलं, एवढे सगळे अभ्यासक्रम आहेत, पण प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे की याला मला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची प्रोसिजर काय? म्हणजे मला येऊन प्रत्यक्ष विद्यापीठात येऊन फॉर्म भरायचा आहे की काय करायचं काय? YCUMEची प्रवेश प्रक्रिया इतकी सोपी आणि सुलभ आहे. YCUMEच्या वेबसाईटवर www.ycume.ac.in वर जायचं आणि प्रवेश किंवा ॲडमिशन जिथं आहे तिथं क्लिक केलं की घर बसल्या कुठूनही आपण ते सगळे तिथे तुम्हाला सूचना मिळत जातात आणि अगदी सुलभपणे प्रवेश तिथे पूर्ण करू शकतो. त्यामुळे फक्त YCUMEच्या वेबसाईटवर जायचं आणि ॲडमिशनवर क्लिक केलं की सगळे अभ्यासक्रम तिथे आहेत. कोणता अभ्यासक्रम घ्यायचा आहे तो निवडायचा. त्याची तिथे प्रवेशाची क्षमता, लागणारे कागदपत्र याची सगळ्याची पूर्तता तिथे आहे. आणि सगळा प्रवेश आता ऑनलाईन करता येतो. त्यामुळे कोणत्याही केंद्रावर ज्यादा माहितीसाठी जायचं असेल तर अभ्यास केंद्रावर जाऊ शकता, परंतु प्रवेश सगळा आता ऑनलाईन आहे. क्या बात आहे. थोडक्यात काय, ज्ञानगंगा घरोघरी पोचलेली आहे आणि त्यामध्ये प्रवेश घेणं सुद्धा तुमच्या घरीच आहे. आणि ते म्हणतात ना की आता फिंगर टिप्सवरती आहे तो प्रवेश घेणं. खरं या मिर्ची करिअर मंत्रा या शोमध्ये आज खूप छान माहिती मिळाली आहे. पण या सगळ्याबरोबरच आज एक खूप छान करिअरचा मंत्रा सुद्धा आपण घेणार आहोत आपल्या कुलगुरू सरांकडून. सो मी सरांना विनंती करतो की सर, आमच्या सगळ्यांसाठी आजचा करिअरचा मंत्रा काय आहे? कोणत्याही क्षेत्रातलं करिअर किंवा आपल्याला करायचं असेल आणि ते यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या ध्येयाकडे सातत्यानं साधना करत वाटचाल करणे हेच खरं तर यशाचा मंत्र आहे. सर, मला असं वाटतं हा तुमचा जो मंत्र आहे हा आम्ही सगळेच नक्की अंगीकारू. आणि मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मिर्ची करिअर मंत्रा या शोबद्दल तुमच्याही मनामध्ये काही शंका असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा. मिर्ची भूषण नावाने मी इंस्टाग्रामवरती आहे. मिर्ची मराठी हे आमचं इंस्टाग्रामवरचं पेज आहे. तुमचे प्रश्न तिथे विचारा. आम्ही नक्कीच हे सगळे प्रश्न कुलगुरूंपर्यंत पोहोचवू. आणि आता बाय म्हणण्याची वेळ झाली आहे. पण हो, हा शो असाच सुरू राहणार आहे. हे आमचे पुढचे एपिसोड नक्की बघा. मिर्ची करिअर मंत्रा विथ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर. सर, थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.